नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये। माझं नाव आहे सुशांत आणि तुम्ही सगळे बघत आहात माझं यूट्यूब चॅनल क्रिकेट कट्टा। भावांनो, तुम्ही म्हणत असा नाही काय नुसतं अंधार दाखवतोय, पण हा भावांनो अंधार नसून ही आहे सकाळची 4:30 वाजताची पहाट। मी कधी पहाटेचं उठत नसतो, पण आज जरा स्पेशल काम होतं म्हणून उठलो। भावांनो, मागल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मी संगमनेरला चाललो आहे मिनी भरतीसाठी। भावांनो, मला तर फोनमध्ये शूटिंग काढायचं तर लय काटाळा राहते, म्हणून बाबल्याला दिला फोन आणि त्याला काय तेवढंच लागते। तो काय कॅमेरामॅनची रोल एकदम चांगल्या रीतीने पार पाडतो। भावांनो, आम्ही एका गाडीत चौघं चाललो होतो। ओमकार भाऊ हेवी ड्रायव्हर होते, त्याच्यामुळे आम्हाला काही भेव नव्हतं। भावांनो, तुम्ही बघू शकता की आम्ही पोचलेलो आहे संगमनेर कॉलेजपर्यंत म्हणजे भावांनो इथं जायचं आहे भरतीसाठी आतमध्ये या कॉलेजमध्ये, पण अजून काही इथं काय हालचाल वाटत नाही, गेट वगैरे उघडलेला नाही। हा एक्झिटचा गेट आहे भावांनो, मेन गेट समोर आहे। हे बघा पोरं पण चाललेले, चांगल्याच प्रमाणात पोरं आलेली इथं काहीतरी आम्ही आलोय पोलीस भरतीला। तुम्ही पण या संगमनेर कॉलेज भावांनो, तो काय म्हटला ते ऐकूनच आला, गाड्यांचा आवाज बॅकग्राऊंडचा लई येत होता। तर तो काय म्हटला, आम्ही आलेलो आहे इथं भरतीला, तुम्ही पण या संगमनेर कॉलेज लावा ताकद। भावांनो, आम्ही इथं पोचलो होतो 5:15ला, पण इथं काही अजून नाही का गेटमधून आत नव्हते सोडत कोणालाच। पोरांची येण्याची संख्या वाढतच होती। तब्बल त्यांनी आम्हाला 6 वाजता आतमध्ये सोडलं, टोकन वगैरे दिले। त्यानंतर मग आधी एक स्लॉट गेलेला होता 20 पोरांचा, त्याच्यामध्ये आमचे 2 मित्र गेलेले होते पुढं आणि मी आणि बाबल्या मागं थांबलो होतो। बाबल्या रूमवरती गेला होता फोटो आणण्यासाठी, त्यामुळे टाईम झाला आम्हाला जरा। मग त्याने आम्हाला इथं लाईनवर बसवलं आणि एक हमीपत्र दिले नाही का, हमीपत्रावरली माहिती वगैरे भरली आणि आम्हाला आतमध्ये सोडलं आणि तिथून पुढं काय फोन अलाउड नव्हता आतमध्ये। मग आम्ही डायरेक्ट एक्झिट झालं, व्हिडिओ काढायला सुरुवात केली। पण मी व्हिडिओ काढतच होतो, तेवढ्यात बाबल्या म्हटला माझ्याकडे, मला काय तेवढंच लागत होतं, मला शूटिंग काढण्याचा काटाळा राहते। मग दिलं बाबल्या का फोन, मग हाय हॅलो वगैरे झाला। हे आहे आमचे अलंकार भाऊ, हे आहे ओमकार भाऊ आणि हा बाबल्या आणि आता कोपऱ्यात मी या ठिकाणी आता संगमनेरला आलेला आहे। आमचा मित्र सुशांत हा बेल्यावरून इथे आलाय। आम्ही या ठिकाणी मिनी भरतीसाठी आलेलो आहे। हेवी ड्रायव्हर हा, आमचा हेवी ड्रायव्हर हा ओमकार गोडसे आणि आम्हाला अलंकार लांडे हा सगळ्यात कॉमेडी माणूस आहे। या ठिकाणी पोरं पण चाललेला आहे, तुम्ही पाहू शकता। भावांनो, भरतीवरून आलो, हात खूप दुखत होते, घासा पण बसल्यासारखा झाला होता। मग आम्ही दूध घेतलं तिथनं चहा करायला नाही का, म्हटलो घासा बिसा मोकळा होईन आणि मग निघालो जिन्याच्या पायऱ्या चढत चढत वरती। आणि हे आहे जो बाबल्याच्या रूमवर राहतोय, त्या रूम मालकाची ट्युशन सेंटर आहे भावांनो। पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर मग रूममध्ये गेलोच नाही, बाहेर आलो। इथं थोडंफार नाही का मोकळ्या हवेचा आनंद घेतला। तसं मोकळ्या हवेतूनच आलतो, पण परत एकदा म्हटलं शूट घ्यावा थोडासा आणि मग हातपाय वगैरे धुले आणि गेलो मेसवरती डबा आणायला। मग डबा वगैरे आणला, डबा खाला वगैरे। भावांनो, दमलो खूप होतो, मग डबा खाला आणि त्यानंतर झोपलो थोड्या वेळ। भावांनो, मी काय लेखाचा पेपर द्यायला गेलो नाही, मला खूप कंटाळा आलेला होता, हातपाय दुखत होते आणि रूमवरती पण करून लागायला कोण नव्हतं, कारण की ते तिघं पण गेलेले होते पेपर द्यायला आणि हे करम भाऊ एकटेच होते। भावांनो, कंटाळा खूप आलेला होता, मग काय बसलो असं शूट घेत, इकडल्या बिल्डिंगचा व्हिडिओ काढ, तिकडल्या बिल्डिंगचा व्हिडिओ काढ। त्यानंतर मग थोड्या वेळाने क्यूब घेतला सॉल्व करायला। भावांनो, आधी क्यूब बिघडून घेतला मग सॉल्व केला। आणि तुम्ही माणसाने एवढा फास्ट क्यूब सॉल्व करतोय का? नाही भावांनो, ते तसं काय नाही आहे, मी 2x नाही डायरेक्ट 3x मध्ये व्हिडिओ केला आहे। त्यानंतर भावांनो फायनली मी क्यूब सॉल्व केला। त्यानंतर मग म्हटलं आपल्या कॅमेऱ्याची क्वालिटी चेक करून बघावा। मग म्हटलो सॅमसंगवाल्या चंद्रावर झूम करतो आहे, तर मग आपण रेडमीवाला आहे सूर्यावर झूम करावा। पण झूम करता करता व्हिडिओ फाटायला लागला। म्हटलं बस, आपण काय लय मोठी उडी नको मारायला, आपला 10,000चा फोन काय करतोय आपण। मग तिथं पण काटाळा यायला लागला। मग करम भाऊला म्हटलं चल भाऊ टेरेसवर जाऊ। मग भावांनो पटपट वरती गेलो आणि भावांनो तुम्हाला सांगतो, खालून जेवढं बिल्डिंग दिसत होतं ना, त्याच्यापेक्षाही जास्त बिल्डिंग वरून दिसायला लागल्या। म्हणजे नाही का एकदम अशा बिल्डिंग गावाला बघितलं तर जिकडे पाहावं तिकडं नसती हिरवळ झाडं राहते आणि इथं झाडं कमी आणि बिल्डिंगच जास्त आहे। भावांनो बाबल्यान ते आले, पण तोपर्यंत अंधार खूप पडलेला होता। मग ते सरांच्या ट्युशनमधल्या बेंचेसवर आणल्यावर त्यांचे इथे इव्हेंट होता, मग ते बेंचेस वगैरे नेऊन ठेवल्या खाली। त्यानंतर गेलो कटिंग करायला। खूप सारा वेळ हेडण्यानंतर एक स्टँडवरलं कटिंगचं दुकान उघडं होतं, गेलो भावांनो तिथं, कारण की मी घरी गेलो होतो तेव्हा मला सगळ्या बांगल्यांनी टोमणे मारले होते की एवढे केस कशाला वाढवले। दुकानात जायच्या आधीच भावांनो तिथं बाहेर तो बस स्टँड होतं, मग बस स्टँडचा एक शूट घेतला। भावांनो हे आहे संगमनेरचं बस स्टँड। त्यानंतर मी कटिंगला बसलो आणि मग आपल्या कॅमेरामॅनकडे फोन दिला, त्याला म्हटलं भाऊ दर काढ व्हिडिओ। मग काय आता
आणि त्यानं व्हिडिओ काढला. कटी मला म्हणायचा का भाऊ काय केस वाढवले, किती महिन्याची केस आहे ही. चला तर भाऊंनो, हा ब्लॉग इथंच संपूया आजचा आणि भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.